नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरातील कैलासनगर भागातील नागरिकांना गेल्या 1 महिन्यापासून पाणी मिळत नसल्याची बोंब आहे। त्यामुळे नागरिकांनी संतप्त होऊन छत्रपती संभाजीनगर रोडवर नांदगाव नगरपालिका पाणीपुरवठा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। सुमारे 1 तास रास्ता रोको केला। या आंदोलनाची दखल घेत नांदगाव पोलीस निरीक्षक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, पोलीस हवालदार संदीप बच्चाव, विष्णू तवार, विनायक जगताप, कैलास परदेशी हे पोलीस फौज फाट्यासह घटनास्थळी हजर झाले। त्यांनी आंदोलकांची समजूत काढत आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली। महिलांचा आक्रोश मोठा होता। प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यावर आंदोलन थांबवण्यात आले। कैलासनगर भागातील शंकर शिंदे, राम शिंदे, माया शिंदे, श्याम शिंदे, गीता शिंदे, योगिता बागले, तानसेन जगताप, छाया आवारे, गणेश पवार, दत्तू आवारे यांच्यासह अनेकांनी या आंदोलनात भाग घेतला। नांदगाव शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झालेला आहे, पण प्रत्येक वेळेस असं होतं की सर्व एरियांमध्ये पाणी येतं। ज्यावेळेस कैलासनगरची वेळ येते त्यावेळेस पाईपलाईन फुटलेली असते। पाईपलाईन फुटल्यानंतर ती 10 दिवस दुरुस्त होत नाही आणि या मधल्या पिरियडमध्ये महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात। नगरपालिकेचं काम आहे की नगरपालिकेने या पाईपलाईन फुटलेली असल्यावर पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे, परंतु नगरपालिका कोणतीही पर्यायी व्यवस्था करत नाही। दुसरी गोष्ट अशी की टँकरचे भाव वाढले। पहिले 200 रुपयाला होता तो आता लगेच 8 दिवसामध्ये 250 रुपयाला झाला आणि सर्वसामान्य गरीब जे डोंगरावर राहणारे लोक आहेत त्यांना टँकर घेणं परवडत नाही। त्यामुळे आज महिलांचा हा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे। आमची प्रशासनाकडे एवढीच एक विनंती आहे की कैलासनगरला वेळेवर स्वच्छ आणि पुरेसं पाणी सोडण्यात यावं। दुसरी गोष्ट अशी आहे की कैलासनगरमध्ये जी विहीर आहे जिचं पाणी वापरण्यासाठी उपयोगाचं आहे, परंतु प्रत्येक वेळेस त्याची मोटर बिघडलेली असते। आमची मागणी हीच आहे नगरपालिका प्रशासनाकडे की तिथे तात्काळ मोटर दुरुस्त करण्यात यावी आणि त्या विहिरीतून कैलासनगरमधला डोंगराचा भाग असेल किंवा शेवटचा कोपरा असेल तिथे एक पाईप टाकून तिथे पाण्याची टाकी बसवण्यात यावी, जेणेकरून महिलांना घर ते विहीर पाण्यासाठी पडावं लागणार नाही। शिवसत्ता टाइम्ससाठी अनिल धामणे, नांदगाव। आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।